पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून भाजपा उद्योग आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निखिल रामचंद्र काळकुटे हे जोरदार चर्चेत आहेत। येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी विविध उमेदवारांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर निखिल काळकुटे मित्र परिवार प्रभाग क्रमांक 8 मधील मतदारांसाठी एक अनोखा आणि लक्षवेधी असा उपक्रम घेऊन आले आहेत। निखिल काळकुटे परिवार यांनी जाहीर केलेल्या या उपक्रमानुसार मतदान झाल्यानंतर सर्व मतदारांकडून एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि या लकी ड्रॉ मधून निवडल्या जाणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना टाटा कंपनीची नुकतीच लॉन्च झालेली सियारा ही नवीन कार भेट म्हणून देण्यात येणार आहे। मतदार जागृतीसाठी राबवलेला हा उपक्रम शहरात आकर्षणाचा विषय ठरत असून सध्या सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा रंगली आहे। याचबाबत सिटी प्लस मराठीने निखिल काळकुटे यांच्याशी संवाद साधला। त्यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक 8 मधील प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजे। मतदानाचा टक्का वाढला तर लोकशाही अधिक मजबूत होते। कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकशाही बळकट करण्याच्या हेतूने हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितलं। मी निखिल रामचंद्र काळकुटे प्रभाग क्रमांक 8 इंद्रायनगरमधनं इच्छुक आहे। गेल्या 2 टर्मपासनं मी इच्छुक आहे आणि यावेळेस पण मी प्रभाग क्रमांक 8 मधनं तयारी करत आहे। पक्षाने संधी दिल्यावर नक्कीच त्याचं सोनं करायची अशी माझी अपेक्षा आहे। तशीच माझ्या काही मित्रांची पण आहे। मी ह्या सगळ्या तुम्ही जे म्हणताय 5 सियारा त्याबद्दल माहिती घेतली माझ्या मित्रांकडनं। तर चांगले उमेदवार आणि मतदानाचा टक्का कुठेतरी ढासळलेला आहे। आपल्याला संविधानाने एक हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो कुठेतरी प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त त्याचा वापर करावा आणि आपला हक्क बजवावा यासाठी एक खूप छान अशी उपक्रम माझ्या मित्रपरिवाराने राबवलेला आहे। तो माझ्यासाठी एक सुखदच धक्का होता। परंतु ह्याची चर्चा देखील तशीच आहे की हे फक्त आमिष निवडणुकीपुरतं आमिष दाखवल्या जातंय की काय, याबद्दल काय सांगणार? साहेब, म्हणायला गेलं तर आता आमिष हा शब्द थोडासा माझ्यासाठी मला चुकीचा वाटतोय। कारण मतदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि एक आमिष म्हणण्यापेक्षा हा चांगला उपक्रम म्हणून आपण का नाही बघू शकत याच्याकडं, की प्रत्येक नागरिकाला तिथपर्यंत आणण्यासाठी काहीतरी वेगळं असा एक उपक्रम त्यांनी राबवला किंवा युक्ती सुचवली। आणि आमिष म्हणण्यापेक्षा किंवा मतदानापुरतं करण्यापेक्षा मी खरोखर त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतली। त्यावेळेस मला असं कळलं की त्यांनी त्या 5 गाड्या ज्या आहे टाटा सियारा ह्या बुकिंग पण केलेल्या आहेत। त्याचं बुकिंग झालेलं आहे आणि ते नागरिकांना म्हणजे माझ्या प्रभागातल्या सर्वसामान्य नागरिकाच्या घरासमोर का 4 चाकी गाडी नसावी, तर मलाही छानच वाटेल की ते माझ्या प्रभागातल्या एखाद्या गोरगरिबाच्या सर्वसामान्याच्या घरासमोर 4 चाकी गाडी उभी राहील। खरंच आनंद होईल मलाही त्या गोष्टीचा आणि त्यातनं मतदानाचा टक्काही वाढेल। गेले 2 आपण बघतोय 2 इलेक्शन्स आपल्याकडे साधारणतः 55 ते 60% वोटिंग होतं, तर ह्यावेळेस थोडा टक्का अजून वाढेल अशी मलाही अपेक्षा आहे की मतदार जागृत होतील। आणि या वाढलेल्या टक्क्याचा आपल्याला खरंच फायदा होईल का, काय सांगाल? फायदा साहेब तसं बोलणं मी म्हणजे अजून हे नाही केलेलं। तो माझा विचार तर एवढाच आहे आणि माझ्या मित्रपरिवाराचा पण एवढाच आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि त्याचा फायदा मला नक्कीच झाला तर मलाही आनंद होईल। महत्त्वाची बाब म्हणजे या आगामी इलेक्शनमध्ये निखिल काळकुटे यांच्यासोबत त्यांची पत्नी इंद्रायणी निखिल काळकुटे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। प्रभाग क्रमांक 8 मधून जेंट्सला तिकीट मिळाल्यास निखिल काळकुटे आणि लेडीजला तिकीट मिळाल्यास इंद्रायणी निखिल काळकुटे हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। काळकुटे दाम्पत्य संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2011 पासून प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाजाची सेवा करत आहेत। त्यामध्ये आरोग्य शिबिर, नोकरी महोत्सव, गणेशोत्सव, महाशिवरात्री उत्सव, दत्त जयंती उत्सव असे विविध कार्यक्रम ते घेत असतात। त्यामुळे मतदार जागृतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम, तरुणाईचा उत्साह आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये
उमटणारी निवडणुकींची चाहूल, यामुळे हा विषय सध्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा ठरलाय. आता यापुढे काय सांगाल, आपल्या पत्नी आणि आपणही दोघंही, महिला असेल तर महिला किंवा पुरुष, जरी दोन्हीपैकी कुणालाही जरी भेटलं तिकीट तरी पण आपण ती निवडणूक लढवायची तयारी दाखवताय. इथून पुढचं आपलं नियोजन कसं असेल किंवा त्याबद्दलचे आपले काय सांगाल? मी गेले अनेक वर्ष पक्षाबरोबर काम करतोय. पक्ष संघटना बांधण्याचं काम केलंय. आता पुरुष म्हणूनही माझी लढायची तयारी आहे, माझी अपेक्षा आहे आणि पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायलाही तयार आहे मी. म्हणजे महिलेकडनंही तयारी आहे. माझी पत्नी इंद्रायणी काळकुटे आहे, ती ह्यावेळेस इलेक्शनमध्ये उतरायला तयार आहे. तर आम्ही दोघं नवरा बायको, पती पत्नी, ह्या दोन्ही इलेक्शनला कोणालाही पक्ष जो आदेश देईल तो स्वीकारायला तयार आहोत. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे.